विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी विनोद डोंगरावर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती काय आहे हे शिकणार आहोत. त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्राची ओळख करून घेणार आहोत. या अर्थशास्त्राची वेगवेगळे प्रकार कोणते, त्यामध्ये स्थूल अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय, त्याच्या व्याख्या, स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप आणि स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती इत्यादी भागांची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्राचा अभ्यास आपल्याला आधुनिक जरी वाटत असला तरी पण अर्थशास्त्राचा अभ्यास हा फार प्राचीन आहे. प्राचीन कालखंडामध्ये या अर्थशास्त्राला मानसशास्त्र, राजनीतीशास्त्र, गृहप्रबंधशास्त्र, तत्वज्ञान, नीतिशास्त्र इत्यादी शास्त्राचा एक भाग म्हणून फक्त अर्थशास्त्राकडे बघितला जात होता. म्हणजेच प्राचीन काळामध्ये अर्थशास्त्र हे एक वेगळे शास्त्र नव्हते, तर मानसशास्त्र, राजनीती, गृहप्रबंधशास्त्र, तत्वज्ञान, नीतिशास्त्र इत्यादी शास्त्राचा एक भाग म्हणून अर्थशास्त्राला ओळखल्या जात होतं. भारतामध्ये चंद्रगुप्त मौर्याच्या कालखंडामध्ये एक तत्वज्ञ होऊन गेला, राजनीतिज्ञ होऊन गेला. त्याचं नाव आहे चाणक्य उपाख्य कौटिल्य. चाणक्याची अर्थनीती तुम्ही अभ्यासली असेलच. तर या चाणक्याने त्याच्या राज्य व्यवस्थापनावर आधारित जो ग्रंथ लिहिलेला होता, त्या ग्रंथाचे नाव त्यांनी अर्थशास्त्र दिलेलं होतं. या ग्रंथामध्ये अर्थशास्त्रावर कमी आणि राज्यशास्त्रावर अधिक भर दिलेला होता. या ग्रंथामध्ये राज्याने राज्यकारभार कसं करायचं, राज्याची उत्पन्नाची साधने कुठली, राज्याच्या खर्चाची साधने कुठली, आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्याने कसे व्यवहार केलं पाहिजे, या सर्व गोष्टींवर या अर्थशास्त्र नावाच्या ग्रंथामध्ये भर दिलेला होता. त्यानंतर युरोपामध्ये ग्रीक तत्वज्ञ होऊन गेलेत. ग्रीक देशामध्ये ग्रीक तत्वज्ञ होऊन गेलेत. अरिस्टॉटल इसवी सन पूर्व 350 या काळामध्ये या अरिस्टॉटलने जो ग्रंथ लिहिलेला, राजनीतीवर आधारित जो ग्रंथ लिहिलेला, त्या ग्रंथाचं नाव होतं गृहप्रबंध विज्ञान. त्याला आपण इकॉनॉमिकस असं म्हणतोय. या राजनीतीवर आधारित ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्राचा कमी आणि राज्यशास्त्राचा अधिक उल्लेख केलेला होता. त्यानंतर युरोपामध्ये ख्रिस्ती धर्माचा उदय झाला. या ख्रिस्ती धर्माच्या उदय काळामध्ये अर्थशास्त्राला मात्र दुय्यम स्थान प्राप्त झालेले होते. कारण ख्रिस्ती धर्माचे जे येशू ख्रिस्त होते, त्या येशू ख्रिस्ताच्या शिकवणीनुसार संपत्ती हे जीवनाचे साध्य नाही, तर एक जीवन जगण्याचे साधन आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजेच संपत्ती हे जीवन जगण्याचे एक साधन आहे. जीवन जगण्याचा अंतिम ध्येय ही संपत्ती नसून संपत्ती ही एक जीवन जगण्याचे साधन आहे. त्यामुळे संपत्तीला फारसे महत्त्व या ख्रिस्त धर्माच्या उदय कालखंडामध्ये प्राप्त झालेले नाही. म्हणूनच अर्थशास्त्राला दुय्यम स्थान प्राप्त झालेले होते. त्यानंतर व्यापारवादांचा कालखंड निर्माण झाला. जवळपास इसवी सन 1500 ते 1760 हा व्यापारवादांचा कालखंड होता. या व्यापारवादांच्या कालखंडामध्ये या व्यापारवादी अर्थतज्ञांचं असं म्हणणं होतं की सरकारला शक्तिमान असणे आवश्यक आहे आणि सरकार शक्तिमान होण्यासाठी सरकार श्रीमंत असणे आवश्यक आहे, असं या व्यापारवादी अर्थतज्ञांचं म्हणणं होतं. आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं अर्थशास्त्राकडे बघितल्या जाऊ लागलं. त्यानंतर 18व्या शतकात अर्थशास्त्राचा उदय हा राजकीय अर्थशास्त्र म्हणून व्हायला लागला. आणि 18व्या शतकात अर्थशास्त्राचा राजकीय अर्थशास्त्र म्हणून विकास करण्याचे सर्वप्रथम जर श्रेय जात असेल तर ते प्रोफेसर ॲडम स्मिथला जात असते.
या 18व्या शतकात राजकीय अर्थशास्त्र म्हणून अर्थशास्त्राचा विकास करण्याचे सर्वप्रथम श्रेय ॲडम स्मिथ यांना जाते. म्हणूनच त्यांना अर्थशास्त्राचा जनक असे आपण म्हणतोय. अर्थशास्त्र हा राजनीतिक अर्थशास्त्र या स्वरूपामध्ये 19व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत होत गेलेला होता. त्यानंतर जवळपास 1890 नंतर डॉक्टर मार्शल आणि रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राला राजकीय अर्थशास्त्रापासून वेगळं करून त्याला शुद्ध स्वरूपात त्याचा विकास केला आणि तेव्हापासून अर्थशास्त्र हे नाव देण्यात आलेलं होतं. त्यानंतर आपण अर्थशास्त्राचे प्रकार बघू. अर्थशास्त्राचे वेगवेगळे प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतो, मॅक्रो इकॉनॉमिक्स त्याला स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतो, डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स त्याला विकासाचे अर्थशास्त्र म्हणतो, नुकत्याच विकसित झालेला एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स त्याला पर्यावरणीय शास्त्र असे म्हणतो, इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स त्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणतो, लेबर इकॉनॉमिक्स म्हणजे श्रमाचे अर्थशास्त्र, मॅनेजरियल इकॉनॉमिक्स, पब्लिक फायनान्स आणि वेलफेअर इकॉनॉमिक्स त्याला आपण कल्याणकारी अर्थशास्त्र असे म्हणतो. असे अनेक प्रकार अर्थशास्त्राचे असले तरी पण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे दोनच प्रकार अतिशय महत्वाचे आहेत. किंबहुना बाकीचे प्रकार सुद्धा महत्वाचे आहेत, परंतु अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांना विशेष महत्व आहे. तर अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म आणि स्थूल म्हणजे ज्याला आपण मायक्रो आणि मॅक्रो म्हणतो, या शब्दांचा सर्वप्रथम प्रयोग जर कोणी केला असेल तर रॅग्नर फ्रिश यांनी केलेला होता. 1933 मध्ये रॅग्नर फ्रिश यांनी सूक्ष्म आणि स्थूल म्हणजे त्याला आपण मायक्रो आणि मॅक्रो अर्थशास्त्र म्हणतो, तर या शब्दांचा सर्वप्रथम वापर या रॅग्नर फ्रिश यांनी 1933 मध्ये केलेला आहे. आणि तेव्हापासूनच मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक म्हणजे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र अशी या प्रचिती आहे. यानंतर आपण स्थूल अर्थशास्त्राचा उदय कसं झालं हे बघणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्र मागच्या BA फर्स्ट सेम आणि सेकंड ला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र शिकलेलं होतं. आता या BA थर्ड सेम आणि फोर्थ सेमला आपण स्थूल अर्थशास्त्र शिकणार आहोत. तर या स्थूल अर्थशास्त्राचा उदय कसं झालं हे आपण बघणार आहोत. तर या स्थूल अर्थशास्त्राला समष्टी अर्थशास्त्र, सामान्य अर्थशास्त्र, व्यापक सर्व ओळखल्या जाते. 1930 पर्यंत या सूक्ष्म अर्थशास्त्रीय पद्धतीचा वापर केला जात होता. मागच्या वर्षी आपण फर्स्ट सेमिस्टर मध्ये आर्थिक विश्लेषणाच्या 2 पद्धती शिकलेल्या होत्या, एक सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धती आणि स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धती. तर 1930 पर्यंत सूक्ष्म आर्थिक पद्धतीने विकसित झालेल्या सिद्धांताचा अभ्यास केला जात होता. परंतु 1927 ते 1930 या कालखंडामध्ये जागतिक महामंदी निर्माण झाली. जगामध्ये जागतिक महामंदी आली आणि या जागतिक महामंदीने अनेक प्रश्न निर्माण केलेले होते. रोजगाराच्या समस्या निर्माण झाल्या, वस्तूच्या किमती ढासळल्या आणि या जागतिक महामंदीमध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांचे उत्तर हे सूक्ष्म अर्थशास्त्रीय सिद्धांताद्वारे विकसित झालेल्या सिद्धांताकडे नव्हते. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रातील सिद्धांताने जागतिक महामंदीमध्ये निर्माण झालेल्या प्रश्नाची सोडवणूक करता आली नाही किंवा त्यावर उपाययोजना सुचवता आल्या नाहीत. आणि त्यानंतर 1936 मध्ये केन्सचा उदय झाला. जॉन मेनार्ड केन्स यांनी 1936 मध्ये जनरल थेरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी नावाचा ग्रंथ लिहिला. त्याला आपण रोजगाराचा सामान्य सिद्धांत असे म्हणतो. तर या रोजगाराच्या सामान्य सिद्धांतामध्ये त्यांनी या जागतिक महामंदीमध्ये ज्या काही समस्या, ज्या काही संकट निर्माण झालेल्या होत्या, त्या संकट निराकरणाच्या उपाययोजना त्यांनी सुचवलेल्या होत्या.
मौद्रिक आणि राजकोषीय धोरणाद्वारे आपल्याला अर्थव्यवस्थेमधील जे व्यापार चक्र आहे, ज्याला तेजी मंदीचे चक्र म्हणतो, ते तेजी मंदीचे चक्र आपल्याला दूर करता येतात असं या केन्सचं म्हणणं होतं. या केन्सनी अर्थव्यवस्थेच्या व्यापक स्वरूपाचा अभ्यास केलेला होता आणि या जागतिक मंदीवर उपाययोजना सुचवलेल्या होत्या आणि तेव्हापासूनच या स्थूल अर्थशास्त्राला महत्त्व प्राप्त झालेलं होतं आणि तेव्हापासूनच स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणाच्या पद्धतीद्वारे सिद्धांताची निर्मिती व्हायला लागली होती. आता स्थूल अर्थशास्त्र, त्याला आपण मॅक्रो म्हणतो. मॅक्रो हा शब्द ग्रीक भाषेतील मॅक्रोज या शब्दापासून तयार झालेला आहे आणि या मॅक्रोजचा अर्थ होतो विस्तीर्ण किंवा व्यापक. म्हणजेच 1930 नंतर या स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांताचा किंवा स्थूल अर्थशास्त्राचा उगम झाला असे आपण म्हणतो. यानंतर आपण स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या बघूया. तर स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्यामध्ये प्रोफेसर बोल्डिंग यांनी म्हटलेलं आहे की स्थूल अर्थशास्त्र हा अर्थशास्त्र विषयाचा असा भाग आहे ज्यामध्ये विशिष्ट बाबींचा अभ्यास न करता अर्थव्यवस्थेतील मुख्य समूहाचा व सरासरीचा अभ्यास केला जातो. या समूहाची व्याख्या केली जाते व नंतर त्यामधील परस्पर संबंध तपासले जातात असं या प्रोफेसर बोल्डिंगचं म्हणणं होतं. प्रोफेसर बोल्डिंग म्हणतात की स्थूल अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेचा मुख्य समूह जो असतो, मुख्य जो घटक असतो, ज्यामध्ये एकूण रोजगार, एकूण उत्पादन, एकूण बचत, एकूण गुंतवणूक या मुख्य समूहाचाच अभ्यास केला जात असतो. त्याच्या सरासरीचा अभ्यास केला जातो, त्याच्या समूहाचा अभ्यास केला जातो आणि त्यावर काढलेले जे निष्कर्ष आहे ते निष्कर्ष संपूर्ण अर्थव्यवस्थेला लागू केला जात असते आणि त्यालाच आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणतो असं या प्रोफेसर बोल्डिंगने म्हटलेलं आहे. प्रोफेसर गार्डनर अँकले यांचं मत आहे की स्थूल अर्थशास्त्राचा संबंध हा प्रामुख्याने अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पादन, साधन सामुग्रीच्या वापराचे प्रमाण, राष्ट्रीय उत्पन्नाचे आकारमान आणि सर्वसाधारण किंमत पातळी यांच्याशी असतो असं यांचं म्हणणं आहे. म्हणजेच गार्डनर अँकले यांनी असं म्हटलेलं आहे की स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण उत्पादन, त्याचप्रमाणे साधन सामुग्रीच्या वापराचे जे प्रमाण आहे त्याचा अभ्यास, त्याचप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्नाचे आकारमान, सर्वसाधारण किंमत पातळी या सर्वांचा अभ्यास जो करणारा जो शास्त्र आहे त्याला आपण स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतोय. त्यानंतर तिसरी व्याख्या सांगितली आहे प्रोफेसर जे.एल. हॅन्सन यांनी. प्रोफेसर जे.एल. हॅन्सन यांचं म्हणणं आहे की स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यामध्ये मोठ्या समूहाचा, ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक आणि एकूण उत्पादन इत्यादीच्या संबंधाचा अभ्यास होतो किंवा विचार होत असतो. या प्राध्यापक जे.एल. हॅन्सन यांनी असं म्हटलेलं आहे की छोट्या समूहाचा या स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जात नाही, तर अर्थव्यवस्थेतील मोठ्या समूहाचा म्हणजेच एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक आणि एकूण उत्पन्न इत्यादीचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. या तीनही व्याख्येचा अर्थ स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील एखाद्या एककाचा किंवा एका घटकाचा अभ्यास करीत नाही, तर या स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रित विचार केला जातो. म्हणजेच व्यक्तिगत मागणीऐवजी एकूण मागणीचा विचार या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये फक्त एका वैयक्तिक घटकाचा अभ्यास केला जात असतो, परंतु स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील एकूण घटकांचा अभ्यास केला जात असतो. त्यामध्ये एकूण रोजगार, एकूण उत्पन्न, एकूण बचत, एकूण गुंतवणूक या संपूर्ण घटकाचा या स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जात असतो. त्याला आपण स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतो. त्यानंतर आपण बघूया की स्थूल अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य काय आहेत, त्याला आपण स्वरूप सुद्धा म्हणतो. तर स्थूल अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करताना स्थूल अर्थशास्त्राचे पहिले वैशिष्ट्य आहे
स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जात असतो. स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पादन, एकूण रोजगार, एकूण उपभोग, एकूण उत्पन्न, एकूण बचत, एकूण गुंतवणूक इत्यादी अनेक घटकांचा एकत्रितपणे अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. व्यक्तिगत घटकांना स्थूल अर्थशास्त्रामध्ये फारसे महत्त्व नाही. व्यक्तिगत घटकांचा अभ्यास करण्याचे काम हे सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जात असतो. या स्थूल अर्थशास्त्राचे दुसरे वैशिष्ट्य आहे की अर्थव्यवस्थेशी निगडीत समुच्चयांचा संबंध. स्थूल अर्थशास्त्राशी केवळ अशा समुच्चयांचा अभ्यास असतो की जे समुच्चय किंवा जे घटक संपूर्ण अर्थव्यवस्थेशी निगडीत असतात. उदाहरणामध्ये जर आपण म्हणायचे झालं तर अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पादन, एकूण मागणी, एकूण पुरवठा इत्यादी इत्यादी ज्या समुच्चयाचा, ज्या घटकांचा संबंध अर्थव्यवस्थेशी नसतो अशा घटकांचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. जे घटक अर्थव्यवस्थेशी संबंधित आहेत त्याच घटकांचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. त्यानंतरचा वैशिष्ट्य आहे घटकांच्या परस्पर संबंधाचे विश्लेषण या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केल्या जात असते. अर्थव्यवस्थेशी निगडीत ज्या घटकांचा परस्पर संबंध असतो त्याचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रात करण्यात येतो. उदाहरणामध्ये जर आपण बघायचं झालं तर एकूण उत्पादन, एकूण उत्पन्न, एकूण उपभोग या सर्व घटकांचा परस्पर संबंध असतो आणि या परस्पर संबंधाचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. म्हणजेच उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न जर आपण बघितले तर त्या उत्पन्नाचा काही भाग हा गुंतवणुकीवर आणि काही भाग हा बचतीवर खर्च होत असतो. म्हणजेच उत्पन्न, बचत, गुंतवणूक हे परस्परावर अवलंबून राहणारे घटक आहेत. तर या परस्परावलंबित घटकांचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे अर्थव्यवस्थेतील प्रमुख घटकांच्या निर्धारणाचे विश्लेषण या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केल्या जात असते. अर्थव्यवस्थेत जे घटक प्रमुख आहेत त्या घटकांचे विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रात करण्यात येते आहे. स्थूल अर्थशास्त्राचे हे महत्वाचे एक वैशिष्ट्य आपल्याला म्हणावे लागेल. एकूण उत्पादन, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण उत्पन्न इत्यादी प्रमुख घटकांचे निर्धारण, त्यांच्यातील चढउतार, त्यांचा परस्पर संबंध इत्यादींचे विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रात आपल्याला करता येते. सर्वसाधारण किंमत पातळीचे निर्धारण कशा प्रकारे होते त्याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो आहे. त्यानंतरचं जे वैशिष्ट्य आहे हे अर्थव्यवस्थेच्या कार्यप्रणालीचे अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जाते. स्थूल अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेच्या कार्यप्रणालीचे विश्लेषण करण्यात येते. कोणत्याही अर्थव्यवस्थेत विविध घटक असतात, त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेची विशिष्ट अशा प्रकारची कार्यप्रणाली एक असते. अशा प्रकारची कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राची आवश्यकता असते. त्यानंतरचे वैशिष्ट्य आहे धोरणांची निश्चिती. अर्थव्यवस्थेतील एकूण रोजगाराच्या स्थितीमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी निश्चित धोरणे आखणे महत्वाची असतात. किंवा अर्थव्यवस्थेमध्ये तेजी मंदीचे जे चक्र आहे हे सतत फिरत असते. हे तेजी मंदीचे जे चक्र आहे ते दूर करण्यासाठी अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी मौद्रिक, राजकोषीय, व्याजविषयक धोरणांची निश्चिती करणे आवश्यक असते आणि त्या संबंधीचे अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्याचप्रमाणे स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रास पूरक असे एक शास्त्र आहे. स्थूल अर्थशास्त्राचे एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला असे सांगता येईल की सूक्ष्म अर्थशास्त्राचा पूरक असं असणारा एक शास्त्र म्हणून या स्थूल अर्थशास्त्राला आपण ओळखतो. सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र हे परस्परांशी निगडीत असतात. अर्थव्यवस्थेतील एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात आणि एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात करण्यात येतो. त्यामुळे व्यक्तिगत उत्पन्न हा राष्ट्रीय उत्पन्नाचा एक भाग असतो,
थोडक्यात जर सांगावायचे झाल्यास आपल्याला स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्राचा एक भागच आहे किंवा परस्पर पूरक असे दोन्ही एक शास्त्र आहेत. त्यानंतर आपण बघूया की या स्थूल अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यामध्ये स्थूल अर्थशास्त्र गृहीतकांचा आधार घेत नाही. स्थूल अर्थशास्त्रात इतर परिस्थिती कायम असते असे गृहीत घेतल्या जात नाही. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मात्र गृहीतकांचा अभ्यास केला जातो. इतर परिस्थिती कायम असते. म्हणजेच उदाहरण द्यायचं झालं तर मागणीचा नियम स्पष्ट करताना आपण म्हणतोय की इतर परिस्थिती समान असताना एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली असता त्याची मागणी वाढते आणि एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता त्याची मागणी कमी होत असते. हा जो नियम आहे हा गृहीत परिस्थितीवर आधारलेला आहे. म्हणजेच इतर परिस्थिती कायम असेल तर हा नियम सिद्ध होतो, अन्यथा हा नियम सिद्ध होणार नाही. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र हा गृहीतकांवर आधारला आहे, पण स्थूल अर्थशास्त्र हा कोणत्याही प्रकारच्या गृहीतकावर आधारलेला नाही. अशा प्रकारचे 8 वैशिष्ट्य आपल्याला या स्थूल अर्थशास्त्राचे सांगता येतात. यानंतर आपण बघूया की स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्तीचा अभ्यास करताना स्थूल अर्थशास्त्रामध्ये उत्पन्न आणि रोजगाराच्या सिद्धांताचा आपण अभ्यास करतो. स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील उत्पन्न व रोजगाराचे निर्धारण कशा प्रकारे केले जाते त्याचा अभ्यास आपण करीत असतो. उत्पन्न व रोजगाराच्या निश्चितीकरिता उपभोग प्रवृत्ती सिद्धांत आणि गुंतवणूक प्रवृत्ती सिद्धांत याचा विस्ताराने आपण या स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यास करतो. त्याचप्रमाणे उत्पन्न व रोजगाराचा सिद्धांत याचे सुद्धा आर्थिक विश्लेषण या स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपण करीत असतो. एकूणच स्थूल अर्थशास्त्रामध्ये उत्पन्न आणि रोजगाराच्या सिद्धांताचं आपण विश्लेषण करीत असतो. त्याचप्रमाणे स्थूल अर्थशास्त्रात सामान्य मूल्यस्तराचा सिद्धांताचा आपण अभ्यास करीत असतो. स्थूल अर्थशास्त्रामध्ये किंमत पातळीत होणाऱ्या बदलाचा अभ्यास करत असतो. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेत मध्ये येणारे तेजी मंदीचे जे चक्र आहे त्यात मुद्रास्फीती, अपस्फीती, समस्फीती व विस्फीती हे का निर्माण होतात, याचे परिणाम काय, याच्यावर उपाययोजना कोणकोणत्या केल्या जातात, या संपूर्ण घटकांचा सविस्तर अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. 1930 मध्ये जी जागतिक महामंदी आली होती व आधुनिक काळात दिसून येणारे जे जागतिक स्तरावरची तेजी मंदीचे जे चक्र आहे या संपूर्ण घटकांचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. त्याचप्रमाणे आर्थिक विकास व नियोजनाचा सिद्धांताचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपण करीत असतो. जवळपास दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील अनेक देशांनी जलद आर्थिक विकास करण्यासाठी आर्थिक नियोजनाचा स्वीकार केलेला आहे. आता आर्थिक विकास ही जी प्रक्रिया आहे ही दीर्घकाळ चालणारी आणि सतत चालणारी एक प्रक्रिया आहे. अर्धविकसित देशामध्ये मानव व नैसर्गिक साधनांचा महत्तम वापर करून तेथील लोकांच्या राहणीमानामध्ये कशा प्रकारच्या सुधारणा करण्यासाठी आर्थिक नियोजनाचा अवलंब केलेला आपल्याला दिसतो आहे. आर्थिक विकासात हा सिद्धांत विकसित व अर्धविकसित अशा दोन्ही अर्थव्यवस्थेमध्ये लागू होतो. कारण विकसित देशांची समस्या म्हणजे आर्थिक विकासाचा जो दर आहे ज्याला आपण ग्रोथ रेट म्हणतो, हा ग्रोथ रेट कायम ठेवण्यासाठी नियोजन करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे अर्धविकसित किंवा विकसनशील देशांना विकासाचे दर वाढवण्यासाठी सुद्धा या नियोजनाची आवश्यकता असते. म्हणून आर्थिक विकास व नियोजनाचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. त्याचप्रमाणे या स्थूल अर्थशास्त्रामध्ये वितरणाच्या सिद्धांताचा सुद्धा आपण अभ्यास करतो. राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जात असतो आणि एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचे विभिन्न उत्पादनाच्या घटकामध्ये कशा प्रकारे वितरण करण्यात येत असते याचा सुद्धा या स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपण अभ्यास करतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि विनिमयाच्या सिद्धांताचा सुद्धा आपण या स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपण अभ्यास करीत असतो. स्थूल अर्थशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार व विदेशी विनिमयाचा अभ्यास करीत असतो. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत आहेत,
व्यापाराच्या अटी आहेत, विनिमयाचे दर निश्चित करण्याचे वेगवेगळे सिद्धांत आहेत, त्यानंतर विनिमय दरामध्ये बदल घडवून आणणारे जे घटक आहेत त्यांचा सुद्धा आपण यामध्ये अभ्यास करीत असतो. त्यानंतर राजस्व सिद्धांत, स्थूल अर्थशास्त्राच्या या भागामध्ये सार्वजनिक उत्पन्न, पब्लिक इन्कम, सार्वजनिक खर्च, पब्लिक कास्ट, सार्वजनिक कर्जासंबंधी राजस्वाच्या सिद्धांताचा अभ्यास आपण या स्थूल अर्थशास्त्रामध्ये करीत असतो. सरकारी उत्पन्न काय आहे, खर्च काय आहे, त्यांचे कर्जासंबंधीचे धोरण काय आहे, महत्तम सामाजिक हिताच्या प्राप्तीसाठी कोणते धोरण अवलंबायचे, या सगळ्यांचा अभ्यास आपण या स्थूल अर्थशास्त्रामध्ये करत असतो. सरकारच्या राजकोषीय धोरणाचा देशातील उत्पादन, उत्पन्न, रोजगार आणि वितरण इत्यादी घटकांवर काय परिणाम होत असतो, याचाही अभ्यास आपण या राजस्व सिद्धांताच्या माध्यमातून स्थूल अर्थशास्त्रामध्ये करीत असतो. त्याचप्रमाणे मुद्रा आणि बँकिंगचा अभ्यास सुद्धा आपण या स्थूल अर्थशास्त्रामध्ये करीत असतो. पैसा, पतपैसा, बँक व्यवस्था, केंद्रीय बँक, आंतरराष्ट्रीय वित्त या संपूर्ण घटकाचा अभ्यास आपण या स्थूल अर्थशास्त्रामध्ये करीत असतो. कारण आधुनिक जगामध्ये पैसा प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेला प्रभावित करणारा हा घटक आहे. त्यामुळे या ठिकाणी पैसा आणि बँकिंग क्षेत्राचा अभ्यासही सुद्धा आपण या स्थूल अर्थशास्त्रामध्ये करीत असतो. अशा प्रकारे स्थूल अर्थशास्त्र हा एक अतिशय व्यापक असलेला, विस्तीर्ण असलेला एक विषय आहे आणि BA 3rd सेमिस्टरमध्ये आपल्याला या स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. अशा प्रकारे या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्राचा उदय कसा झाला, अर्थशास्त्राचे वेगवेगळे प्रकार, त्याच्यामध्ये आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या, स्थूल अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य आणि स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती इत्यादी भागांचा आपण अभ्यास केलेला आहे. थँक्यू.